उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे आणि दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्या असे मागणे मागत दगडूशेठ गणपती बाप्पांना शहाळे महोत्सवात 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाचा वधार्थ पुष्टपती विनायक हा अवतार झाला। त्यानिमित्ताने मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला। वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला। तसेच पंडित रघुनंदन पंचीकर यांनी गायन सेवा अर्पण केली। मंदिरामध्ये गणेश याग देखील करण्यात आला। श्री गणेशांचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते। त्यापैकी एक म्हणजे पुष्टपती विनायक अवतार। दुर्मती राक्षसाने पृथ्वी, पाताळ, स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला होता। त्याचा निष्पात करण्याकरता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला। त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती। श्री गणेश पुराण व मुद्दुल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो। या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्यांची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात। भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे। उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो। वैशाख वादळापासून देशवासियांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो। तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले। नमस्कार, मी रघुनंदन पणशीकर। दगडूशेठ पुण्यामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा दगडूशेठचा नमस्कार करण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी कायम येतच असतात। पण आज मला पुष्टीपती विनायक जयंती आहे। ह्या जयंतीच्या निमित्ताने माझी गायन सेवा मला इथे सादर करता आली। त्याचा मला विशेष आनंद आहे की ज्याचं दर्शन दुर्लभ आहे अशा ठिकाणी मी बाप्पाच्या समोर मी 2 तास बसून माझी संगीत सेवा सादर केली, त्यांनी करून घेतली माझ्याकडनं। त्याचा मला अतिशय आनंद आहे। आणि पुण्यात आणि दगडूशेठला आम्ही आलो ह्याचा विशेष आनंद आहे। सगळ्यांची म्हणणी ऐकणारा, सगळ्यांचं मागणं पुरवणारा, सगळ्यांचे विघ्न हरण करणारा असा पुष्टीपती दगडूशेठ गणपती आम्ही वंदन करतो। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आपण साजरा करतोय। आपल्या सर्वांना कल्पना आहे गणपती बाप्पांचा अवतार हा भगवान शिवपार्वतीच्या घरी विनायक अवतार झाला आणि देवी पुष्टी ही भगवान विष्णू लक्ष्मींच्या घरी त्यांचं प्रकटीकरण झालं आणि गणपती बाप्पाचा विवाह ह्या पुष्टीशी झाल्यामुळे पुष्टीपती विनायक अवतार हा दुर्मती राक्षसाच्या वधाकरता गणपती बाप्पांचा अवतार झालेला आहे आणि त्यामुळे आजच्या दिनाचं विशेष असं महत्त्व आहे। आणि या अशा अतिशय पवित्र दिनानिमित्त आपण प्रतिवर्षी गणपती बाप्पांना 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा अर्पण करतो। त्याच्या मागची भावना हीच आहे की आत्ता ग्रीष्म ऋतू आहे आणि ऊन प्रचंड वाढलेलं, उन्हाची काहिली झालेली आहे। त्यामुळे गणपती बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या, शेतकरी वर्गाच्या वतीने प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे गणराया येणारा आगामी काळ हा भरपूर पर्जन्यवृष्टीचा राहो आणि या उन्हाच्या काहिलीपासनं सर्व भक्तांचं हे रक्षण व्हावं या उदात्त हेतूने हा शहाळे महोत्सव हा मंदिरामध्ये आपण आयोजित केलेला आहे। नुकतंच आत्ता पंडित रघुनंदन पंचीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला। महाअभिषेक पूजा अशा धार्मिक विधींचं देखील आयोजन केलेलं आहे। आणि आजच्या या पवित्र दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिन आहे, आज 1 मे आहे, कामगार दिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश।